गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सगळे? बरेच असाल ऑफकोर्स. तर गाइज, आज मला इतका मोठा विचार पडलेला की जेवायला काय बनवायचं रात्रीच्याला. तर मला ना एक आयडिया आला की माझ्या स्टाईलची की ना पुलाव रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करते. तर चला लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया बिना देर करता. तर सगळ्यात पहिला मी इथे घेतलेले आहे भिजवलेले जे मसूर ठेवलेले मी फ्रीजमध्ये, ते जिंजर गार्लिक पेस्ट मी बनवून फ्रीजमध्ये ठेवते कधी कधी, 2 ऑनियन्स, 3 टोमॅटोज, ग्रीन पीज, फ्लॉवर, कॅप्सिकम, अजून थोडेफार बीन्स घेतले. मग घरात गाजर नव्हते म्हणून, आणि हे सगळे मी घेतलं तर आपण कट करून घेऊया. तर मी इथं ऑनियन आणि सारे वेजीस टोमॅटोज कट करून घेतलेले आहेत. तर काय फ्रीजमध्ये कोथिंबीर शोधताना मला भेटले उसळ. तर विचार केला उसळही टाकून देते, त्याच्यात थोडासा टेस्ट तरी येईल, कडधान्य आहेत ना. तर आता मी इथे धुवून घेतलेले आहे तांदूळ. धुवून घेतल्यानंतर मी कुकरमध्ये ऑइल टाकलं. ऑइल थोडंसं आपल्याला नॉर्मली कडकडून द्यायचं आहे. तर हा आहे आमचा मसाल्याचा डब्बा. त्याच्यामध्ये आहे हळद, जिरे, मोहरी आणि आमचे नॉर्मल मसाले, म्हणजेच मिरची पावडर आणि आमचा घरचा मसाला. तर सगळ्यात पहिला तेल कडकडल्यानंतर मी टाकलं ह्याच्यामध्ये मोहरी, अजून जिरे. मोहरी आणि जिरेला थोडंसं कडकडून दिल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकलं ऑनियन. ऑनियनला आपल्याला जास्तही ब्राऊन करायचं नाही आहे, थोडाफार ब्राऊन करायचा आहे. तर गाईज मला असं वाटतं मी काहीतरी विसरते, आणि ते आहे माझं फेवरेट पोटॅटो. तर गाईज पोटॅटोला सुद्धा मी आता कट करून घेते. तर सगळ्यात पहिला आपण ऑनियनला हलवायचं किंवा तो जळायला नाही पाहिजे. तर नंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलं करी लीव्स. आता पोटॅटोला मी पटकन कापून घेते. मला वाटतच होतं मी काहीतरी विसरते, आणि तेच माझं पोटॅटो आहे फेवरेट. तर गाईज आपला इथं पोटॅटो कापून झालेला आहे. तर आता आपण जी मसूर आहे त्याला, अजून जे आपले उसळ होते त्याला मिक्स करून घेऊया, बिकॉज दोन्ही सुद्धा कडधान्यच आहेत. तर टोमॅटो टाकूया. आता कांदा लिटिल ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो टाकून द्यायचा आहे तुम्हाला, मिक्स करायचं आहे चांगल्यापैकी. तर टोमॅटो टाकल्यानंतर मी टाकते जिंजर गार्लिकची पेस्ट 2 चमचे टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कितीही टाकू शकतात, जेवढ्या माणसाचं जेवण बनवायचे. तर इथे आता मी टाकलेले टर्मरिक पावडर, जिंजर गार्लिकच्या पेस्टच्या तुम्हाला टाकायची टर्मरिक पावडर. आता मी टाकलेले आहे लाल मिरची पावडर आणि आमचे नॉर्मल घरचे मसाले. तर आता मी टाकलेला आहे गरम मसाला 1.5 चमचे टाकलेले आहे. आणि इथे टाकलेला आहे मी चिकन मसाला, जो आहे एव्हरेस्टचा. एव्हरेस्ट इज द बेस्ट कंपनी. त्यांचे मसाले खूपच मस्त असतात. तर आता मी नेक्स्ट टाकलेला आहे शाही बिर्याणी मसाला. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टाकू शकता. आता मी काहीतरी विसरते, आणि ते आहे मीठ. नंतर ना मला लक्षात आलं की मीठ टाकलंच नाही, तर मी चवीनुसार मीठ टाका. आता मी टाकलेले आहेत मिठाच्या नंतर आमचे वेजीस चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. मसाले वेजीस सगळ्याला पटकन. तर आपले वेजीस टाकून झाल्यानंतर आता मी टाकलेले आहे आपले कडधान्य जे आपण मिक्स करून घेतलेले आहे. तर ह्याला सुद्धा आपल्या जे सगळं आपण टाकलं त्याला मिक्स करून घेऊया चांगल्यापणे. आणि ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपले तांदूळ. आणि पहिले आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जे तांदूळ उरलेलं आहे त्याच्यामध्ये. मग त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे. मग त्याच्यानंतर मी टाकला 1 तांब्या पाणी. तुम्ही तुमच्या मापाने केवढेही टाकू शकतात पाणी. मी 1 तांब्या टाकलेला आहे. आता आपण कुकर बंद करूया आणि 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला कुकरच्या. कमीत कमी 2 शिट्ट्या, आम्ही तर 2च घेतो. तर ही आहे आपली पहिली शिट्टी, ही आहे आपली दुसरी शिट्टी. तर आपल्या दोन्ही शिट्ट्या चांगल्यापैकी झालेल्या आहेत. तर मग आता मी भातावर टाकण्यासाठी कोरिअँडर एकदम बारीक कापून घेतलेला आहे. आपल्या शिट्ट्या तर झालेल्याच आहेत कुकरच्या. तर जेव्हा मी कुकर खोलला, वरनं कोरिअँडर टाकली, इतका मस्त सुगंध आणि इतका सुंदर दिसत होता ना भात. माझी पोरं तर मागायला लागली, जेवायला दे मम्मी, लवकर लवकर दे. इतका भारी भात झालेला गाईज. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त. तुम्हाला आता मी सुगंध तर टाकू शकत नाही, पण भात तुम्ही बघू शकता.
तर गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा रेसिपी आवडलीच असेल तर कॉमेंट मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. बाय.